महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मोदी से आजादी, शाह से आजादी, बेरोजगारी से आजादी, लीड पेपर से आजादी, पेपर लीक से आजादी, अनुवाद से आजादी, शिक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचं। पंतप्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी। और ये सरकार निकम्मी है, वो सरकार बदल रही है, और ये सरकार निकम्मी है, वो सरकार बदल रही है। ताज बदल लो, बेईमानों का राज बदल दो, ताज बदल लो, ताज बदल लो। बेईमानों का राज बदल दो। पेपर लीक की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। पेपर लीक की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। पेपर लीक की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कर्जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि सकल मराठा समाजाचा सहभाग। शहरातून निषेध रॅली। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ तारीख 23 रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बंदमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सकल मराठा समाज तसेच विविध जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। तसेच तालुक्यातील नेरळ, कशेळे, डिक्सल, कडाव आदी बाजारपेठा देखील कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या। यावेळी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर शहरातून निषेध रॅली काढण्यात आली। दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत रॅली काढून व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता निर्माण व्हावी या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याचं आयोजकांनी म्हटलेलं आहे। या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत रिपब्लिकन पक्ष, मनसे, ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मराठा समाज, मुस्लिम समाज संघटनांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला। या रॅलीत विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला। ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। त्यामुळे कर्जत तालुक्याला मोठा बंदचा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। महाराष्ट्र माझा, जगदीश तगडे, रायगड, कर्जत। जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून जे आंदोलन सुरू आहे, 20 तारखेला जे विद्यार्थी संसदेवर मोर्चा काढत असताना, लोकशाही मार्गाने मोर्चा निघत असताना त्यांच्यावर जो अमानुषपणे भ्याड लाठीचार्ज केलेला आहे, त्या संदर्भातला त्याचं जे उठाव आहे पूर्ण देशभरामध्ये सुरू झालेला आहे। आज आपण पाहिलं असेल, बहुजन नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही प्रकारचा पक्षभेद, कुठल्याही प्रकारचा विचाराचा भेद न ठेवता महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी, म्हणजे कर्जतमध्ये विशेष करून जर पाहिलं असेल, शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट असेल, इथला शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, आझाद समाज पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, तसेच इथला भारत मुक्ती मोर्चा असेल, संभाजी ब्रिगेड असतील, इथली व्यापारी फेडरेशन असेल, रिक्षा चालक बालक संघटना असतील, हातगाडी युनियन असेल, पत्रकार संघटना असतील, अशा सकल मराठा समाज असेल, असा सर्व घटक आजच्या ह्या बंदमध्ये सहभागी झाला। उत्स्फूर्तपणे आपण पाहिलं असेल, कर्जत चारी बाजूने पूर्णपणे कडकडीत बंद त्याच्यामध्ये हे केलेलं आहे। व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून हे दुकानं बंद केलेली आहेत आणि आजच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थी, इथले पालक, मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते। आज आम्ही ठरवलेलं आहे, याच्या पुढे सुद्धा जंतर मंतरची लढाई जर वाढली तर कर्जतचे नागरिक सुद्धा इथली लढाई ही सुरूच ठेवणार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही मागे हटणार नाहीयेत। याच्या पुढे विद्यार्थी आंदोलन करत असताना जर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तरी सुद्धा आम्ही सर्व कर्जतकरांच्या पाठीशी आहे। त्यांचा आवाज कर्जतचा जंतर मंतर, मग आमचा पोस्टासमोर चौक आहे, त्या चौकावर कधी लढाई सुरू होईल म्हणून इथल्या पोलिसांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय। आमचा विश्वास आहे, कारण महाराष्ट्रातले पोलीस, कर्जतचे पोलीस हे वारकरी संप्रदायाचे आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहेत, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे आहेत, ते लाठीचार्ज कधीच करणार नाहीयेत।
त्यांनी आजच्या आंदोलनात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा या जंतर मंतरवरची जी लढाई आहे, सोनम वांगचुक आणि अभिजित दिप्ते यांनी जी लढाई सुरू केलेली आहे, जो 12 वर्ष जो दाबलेला आवाज होता, त्या आवाजाला त्यांनी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीये. या देशातला तरुण जो आहे, हा तरुण आता नक्कीच क्रांती करणार आहे, परिवर्तन घडून आणणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल, आज असल्या पावसामध्ये सुद्धा सर्व लोक पावसामध्ये भिजत होती आणि ह्या जंतर मंतरवर जो 20 तारखेला जो हल्ला झालेला, लाठीचार्ज झालेला, त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही या सरकारचा निषेध करतोय. आता आमची मागणी धर्मेंद्र प्रधानची नाहीये, मोदी शहानी राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.